21 जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे. महिला दिन हा सर्वात मोठा दिवस आहे, कारण तो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढल्या वर्षी 7 मार्चला संपतो. म्हणजे जर समजा तुम्ही सर्वात पुढारलेल्या जर स्त्रिया म्हणून जर समजा बघितल्यात, इतिहासामध्ये काढून बघा तुम्ही, सर्वात पुढारलेल्या स्त्रिया, तुम्हाला सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील. खासदारकीला पराभव झाले, आमदारकीला पराभव झाले, तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात. कालच महिला दिन झाला, तो काय आपण दरवर्षी महिला दिन म्हटल्यानंतर आपण 8 मार्चला आपण साजरा करतो. काल मला एकाने छान विनोद पाठवला. एकाने ते म्हणे 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून समजला जातो. बरोबर ना? ते साफ झूट आहे म्हणे. 21 जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे. महिला दिन हा सर्वात मोठा दिवस आहे, कारण तो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढल्या वर्षी 7 मार्चला संपतो. ज्याची ज्याची लग्न झाली असतील प्रत्येकाला हे कळत असेल मी काय म्हणतोय ते. पण आपल्याकडे काय करतात, महिला दिन म्हटल्यानंतर सगळेजण भेटणार, महिला दिनाच्या शुभेच्छा. 2 पुरुष एकत्र आले तरी एकमेकांना देतात. अरे ह्याच्यात महिला कुठे आहे? मागचा पुढचा काही विचार नाही, काही नाही, आपले बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय, परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण. त्या व्यक्तीला विसरतोय की खरं तर महिला दिन हा दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरं तर ओळखला गेला पाहिजे. लहान असताना वडील कुठेतरी मोगलांकडे चाकरी करतायत हे ज्या मुलीला पाहवलं नाही, लग्न झाल्यानंतर आपला पती कोणाकडे तरी मोगलांकडे आहे हे ज्या मुलीला स्त्रीला पाहवलं नाही, जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं, जिच्या मनात सुरुवातीपासून स्वराज्य नावाची गोष्ट ज्या महिलेच्या मातेच्या मनामध्ये होती, तिने आपल्या मुलाकडनं ते स्वराज्य घडवून आणलं. परंतु या सगळ्या इतिहासाच्या मागे एका स्त्रीचं मन होतं, एका महिलेचं मन होतं. ते आपण विसरतो. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या महिला होऊन गेल्या, महाराष्ट्रात म्हणजे देशामधली पहिली डॉक्टर महिला, डॉक्टर झाले त्या महिला जोशी, आनंदीबाई जोशी. आपण विचार करतो काय महिलांचा? इतक्या महिलांचं योगदान आहे, आणि खास करून महाराष्ट्रातनं. म्हणजे जर समजा तुम्ही सर्वात पुढारलेल्या जर स्त्रिया म्हणून जर समजा बघितल्यात, इतिहासामध्ये काढून बघा तुम्ही, सर्वात पुढारलेल्या स्त्रिया, तुम्हाला सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील. नुसत्या कसल्या शुभेच्छा देतोय आपण? त्यातनं आपण काही घेणार आहोत का? आपण काही त्यातनं विचार करणार आहोत का? आज पक्षाला 19 वर्ष पूर्ण झाली. ते 19 वर्ष आपली कशी गेली, काय गेली? आज असंख्य पक्षांना मी जे बोलतोय त्याला दृष्ट न लागू, पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की अरे ह्यांचे आमदार येऊन गेले, ह्यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली, नंतर ह्यांना इतके पराभव झाले, खासदारकीला पराभव झाले, आमदारकीला पराभव झाले, तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात.
फेरीवाले तरी असतात आपले, कष्ट काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात. पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत. आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर. हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत. आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार. पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष, संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच, पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे. खालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे, इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही, माझ्या मुलाची काळजी घेतायत, त्याच्याशी कोणतरी बोलतायत. आणि म्हणून पुढच्या 2 दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी. थोडंसं मी त्याचं एक गोष्ट लिहून आणली होती, पण ती काही आखी नाहीये. हे इथे सगळे जेवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती, माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय, तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिकासकट प्रत्येकाचं काम काय असणार, आणि ते दर 15 दिवसाला तपासलं जाणार. जर महिन्यात 1.5 महिन्यामध्ये असं जाणवलं, कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत, जर जाणवलं मला की हा पदाधिकारी, तो कोणी का असेना, जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला, कळलं का, तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही. आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर जाऊन बसावं त्यांनी. परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही. मी काल मला सांगितलं कोणीतरी, त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला, आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत. म्हणजे हजर झाले नाहीत, त्यांची हजेरी घेतली. आणि मग प्रत्येकाला विचारलं, मग काय काय कारण, एक एक घरचे हे आजारी होते, ते होतं, ते होतं काहीतरी. बघ, त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं, गधड्यानो करता कशाला पाप. बरं, मी हेही विचारलं, आल्यावरती आंघोळ केलीस ना. हे आमच्या बाळा नांदगाव इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं, हड, म्हटलं मी नाही पिणार.